साडीमध्ये बारीक कसं दिसायचं त्याचा आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर तो पहिला बघून घ्या, कारण ती टिप सगळ्यात बेसिक आहे आणि महत्त्वाची आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुसरी टिप सांगते जी महत्त्वाची आहे, ती म्हणजे साडीचं फॅब्रिक. आता तुम्ही कोणत्या फॅब्रिकची साडी वापरताय ह्याच्यावर सुद्धा तुमचं स्लिमिंग इफेक्ट ठरतो. तर तुम्ही फ्लोवी फॅब्रिक्स असलेले म्हणजे सहज ड्रेप करता येतील असे जर फॅब्रिक साडीचे वापरले तर तुम्हाला ते इझिली पटकन नेसता पण येतात आणि त्या साड्या फुगतसुद्धा नाहीत. त्यामुळे असे फॅब्रिक्स तुम्ही वापरू शकता. पण प्रत्येकच वेळेस असे फॅब्रिक्स वापरले पाहिजेत असं नाही आहे. जर तुम्हाला अशी एखादी साडी नेसायची असेल जी तुमच्या आवडीची आहे पण ती फुगते, तर त्यासाठी सुद्धा एक टिप आहे. ती म्हणजे शक्यतो काठपदराच्या साड्या अशा असतात ज्या फुगतात, पण आपण त्या अवॉइड नाही करू शकत, कारण काठपदर हे एक प्रेम असतं बायकांच्या साडीबद्दलचं, हो ना. तर मग ह्यासाठी काय करायचं की जर तुम्हाला अशी साडी नेसायचीच असेल आणि त्याच्यामध्ये क्रिएट होणारा जो बल्कीनेस आहे तो अवॉइड करायचा असेल, तर ह्या साड्या जेव्हा नेसायच्या आहेत त्याच्या आधीच तुम्ही त्यांना प्री प्लिटिंग करून ठेवा. म्हणजे तुमचा पदर प्री प्लिट करून ठेवा आणि तुमच्या निर्यासुद्धा प्री प्लिट करून ठेवा. व्यवस्थित इस्त्री करून त्याला प्री प्लिटिंग करू शकता. आता हे कसं करायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओज आहेत. त्याच्यामध्ये काय करतात की तुमचं प्रॉपर असं माप घेऊन तुम्ही त्याच्या निर्या आधीच करून ठेवू शकता आणि त्याला प्रॉपर इस्त्री करून त्याच्या साडीची घडी घालून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला वापरायचे तेव्हा ती तुम्ही वापरू शकता. त्याच्यामुळे काय होतं, इस्त्री केल्यामुळे निर्या फुगत नाहीत, साडीसुद्धा फुगत नाही आणि ती प्रॉपर बसली जाते. साऊथ इंडियन ज्या आपण ब्राईड्स बघतो तर त्यांच्या ज्या साड्या असतात त्या अशा प्रीप्लिटेड असतात. तुम्हाला भरपूर व्हिडिओज यूट्यूबवरसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यातून तुम्हाला समजेल की साड्या प्रीप्लिट कशा करायच्या. ही टिप नक्की फॉलो करून बघा. त्यामुळे तुमच्या आवडीच्या काठपदराच्या साड्यासुद्धा तुम्ही नेसू शकता आणि त्यामध्ये सुद्धा स्लिमिंग इफेक्ट क्रिएट करता येतो.